सदाशिव चौधरी आष्टी येथे गेली 15 वर्ष झालं बीड जिल्ह्यात आष्टी येथे गेली 15 वर्ष झालं मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला ज्याप्रमाणे आमदार सुरेश धस यांनी ज्याप्रमाणे हॅरेसमेंट केली व स्वतःच्या राजकीय पदाचा गैरवापर करत ज्याप्रमाणे त्यांनी त्यांच्यावरती 395 हे हायकोर्टने लावलेलं दरोड्याचं कलम आहे आणि हे कलम असताना त्यांना अद्यापपर्यंत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झालेली नाही। मला माननीय SP साहेबांनी आज भेटण्यासाठी वेळ दिलेली आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश रामचंद्र धस यांच्यावरती माझं 395चा हायकोर्टातून लावलेला हे आहे सेक्शन आहे आणि त्यांच्या विरोधात माझा FIR आहे। तर याच्यामध्ये 100% त्यांना आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि रश्मी शुक्ला मॅडम हे 100% पूर्णपणे कारवाई करते असा विश्वास आहे। आणि ज्या पद्धतीने त्यांनी आष्टीमध्ये दहशत म्हणजे विरोधात जे उभं राहतात त्यांच्यावरती दहशत माजवायचं काम केलेलं आहे। त्यांनी जर का ह्या गोष्टीमध्ये जर न्याय मिळाला नाही तर 26 तारखेला मी 26 तारखेला जर का 26 तारखेच्या आतमध्ये जर का सुरेश धस यांना त्यांच्या आमदारकीचा राजीनामा व त्यांना अटक झाली नाही तर मी विधान भवनाच्या दारामध्ये आत्मदहन करणार आहे, ही माझी या निमित्त मागणी। आता हे सुरेश अण्णांचे जे वागणं आहे ते काय आमच्या महाराष्ट्राच्या आणि आष्टी तालुक्याच्या पुढच्या पिढ्या खराब करणारं ते राजकारण आहे, ते काय आम्ही चालू देणार नाही। त्यांच्या विरोधामध्ये मी कायम काम करणार आणि 24 तास मी आष्टीमध्ये राहणार आणि जे काय होईल त्याचे परिणाम तुम्ही 26 तारखेपर्यंत अटक करू नका। मी 100% तुम्हाला सांगतो विधान भवनाच्या दारामध्ये मी आत्मदहन करून घेणार आहे, कारण मी हॅरेसमेंट माझी एवढी झालेली आहे आष्टीच्या बाहेर जेवढी काय विषय असतील आष्टीच्या बाहेर जाऊनच द्यायचं नाही आणि पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती अजिबात कारवाई करायची नाही। याच्यासाठी मी आता नैराश्यात आहे सर्व गोष्टीमुळे। न्यायालयामध्ये माझं सर्व प्रकरण आहे आणि सर्व गोष्टी न्यायालयात माझ्या आहेत आणि अशा न्यायालयात असताना सुद्धा त्याच्यावरती पोलिसांनी जी कमी सेक्शन परत मी हायकोर्टातून लावतोय परत पोलीस प्रशासन हे त्याच्यावरती कमी सेक्शन करते। याच्या मागे नेमकं पैशाची देवाणघेवाण आहे का, याचा गोडबंगाल काय हा मला समजत नाही। म्हणजे मी किती नैराश्य म्हणजे किती माझं म्हणजे मानसिक शारीरिक आर्थिक मी किती माझं नुकसान करून घ्यायचं की जेणेकरून सुरेश धसांना आणि त्यांचे जे काय वागणं आहे त्यांना ते वाटतंय की बाबा आम्ही अशा प्रकारे अत्याचार केला म्हणजे सगळे महाराष्ट्र असा शांत बसेल आणि सहन करत जाईल, तर आम्ही ते गोष्ट सहन करणार नाही। मला ते आता त्या गोष्टी मला सहन होणार नाहीत। हे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये कशा प्रमाणात हे सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात आणि ह्या सर्व आकांचा त्यांना सुरेश धसांना बॉस म्हणून संबोधलं जातं आणि त्या सर्व आकांचा बॉस हे सुरेश धस आहेत आणि ह्याचे मी पुरावे 1000 पानाचे पुरावे मी आपल्या सर्वांसमोर मीडियासमोर व त्याचप्रमाणे SP साहेबांना सुद्धा मी आता सगळं देतोय। आणि मला जर का न्याय मिळाला नाही तर मी विधान भवनासमोर 26 तारखेला मला जर न्याय मिळाला नाही तर येत्या 26 तारखेला मी विधान भवनासमोर रॉकेल ओतून घेऊन मी विधान भवनासमोर आत्मदहन करणार आहे। 26 तारखेपर्यंत जर का सुरेश धसांना जर अटक केली नाही तर मी आपल्याला म्हणजे सांगतो की महाराष्ट्रासमोर मी हे रॉकेल ओतून घेऊन विधान भवनासमोर माझं जीवन संपवून घेणार आहे। सुरेश धसांना अटक करण्यासाठी 1000 पानाचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी आज SP साहेबांना देणार आहे। ज्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी त्यांनी चालवली आहे आणि त्यांच्यावरती खरं तर मोक्याची कारवाई झालेली पाहिजे आणि त्यांच्यावरती एवढं सगळं होऊन सुद्धा मोक्याची कारवाई होत नाही।